तुम्ही संपवायचं आणि मग तुम्ही जायचं। त्याच्यामुळं थोडंसं महायुतीमध्ये कधी कुणाची अडचण आली तर एकमेकाला सांभाळून घ्यावं लागतं। तशा पद्धतीनं मी तिथं मला जास्त वेळ द्यावा लागला आणि तुम्हाला तिष्ठत बसावं लागलं, त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, मी लालासाहेबांचं, अंकिता पाटील ठाकरेंचं, शरदजी जामदारांचं, बाबा महाराज खरतोड्यांचं, स्वतः अर्चना पाटलांचं सगळ्यांची भाषणं ऐकली। मी फार बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होतो। मित्रांनो, हे उद्याची निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्तानं या परिसरामध्ये येऊन तुमच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 89च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील भाऊ हे उभे होते आणि मी एक नौका कार्यकर्ता म्हणून बारामतीमध्ये काम करत होतो। आणि त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं की अतिशय चांगलं काम करायचं। उमेदवार त्यांच्या विरोधात होते संभाजीराव काकडे। मी सुरुवातीला स्वर्गीय शंकरराव भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती जी लढत झाली भाऊंना अभिवादन पण करतो। त्यामध्ये आम्ही बारामतीमधनं 35,000चं लीड दिलं, बारामतीचा उमेदवार असताना देखील। आणि तेव्हापासून आम्ही मागं वळून बघितलं नाही। अनेक चढ उतार आले। 91ला मी उभा होतो, त्यावेळेस इंदापूर तालुक्याने प्रचंड मला मताधिक्य दिलं। 80 का 85 हजाराचं लीड, मतदारांची संख्या कमी होती तरी 85,000चं लीड दिलं। देशात काँग्रेस पक्षामध्ये पुरुषांच्या मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने PV नरसिंहरावजी पंतप्रधान होते